नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते अंगदने मायाला कॉल केलेला असतो आणि म्हणत असतो, मॅडम जावयाचं जंगी स्वागत करायला तयार राहा. तेव्हा माया बोलते, म्हणजे मला जे वाटत होतं तेच झालं ना. कबीर त्या दीड दमडीच्या मोलकरणीच्या नादी लागलेला आहे ना. तेव्हा अंगद म्हणतो, ते सगळं मला माहीत नाही. मी पुरावे गोळा केलेत आणि मी ते पाठवणार आहे तुम्हाला. मग काय ठरवायचे ते तुम्ही ठरवा. तेव्हा माया भडकते आणि म्हणते, अंगद तुला ना नेमकं काय बोलायचं, असं कोड्यात काय बोलतोय, मी काय विचारते असं काय कोड्यात बोलू नको, खरं काय ते पटकन सांग. तेव्हा अंगद म्हणतो, थांबा मॅडम, मी तुम्हाला फोटो पाठवतोय आणि एक व्हिडिओ पण पाठवणार आहे. तेव्हा आता इथे माया त्याला म्हणत असते, अरे पण आधी सांग ना, मी ते बघणारच आहे, नेमकं काय आहे ते तर सांग. तेवढ्यात तो काही न बोलता लगेच ते व्हिडिओ आणि फोटो पाठवत असतो. तर इथे आता मायाच्या मोबाईलवरतीही ते फोटो आणि व्हिडिओ आलेले असतात, मात्र तिथे रेंज नसल्यामुळे ते डाउनलोडच होत नसतात. तर माया म्हणत असते, हे काय आहे, व्हिडिओ डाउनलोड का होत नाही आहे. तर इथे अंगद रेंजमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात पाठीमागून सत्यादाची माणसे आलेली असतात, धन्या, हऱ्या, आणि लगेच ते अंगदला पकडतात आणि त्याला म्हणत असतात, कोण आहे तू, खबरी आहे ना पोलिसांचा. तरी म्हटलं 2 दिवसापासून गावात कोणीतरी खबरी आलाय. तेव्हा अंगद म्हणत असतो, नाही नाही, मी खबरी नाहीये, मी इथलाच आहे. तर धन्या म्हणतो, खरं सांग, इथे कधी दिसला नाही आणि या फोनमधनं कुणाला काय पाठवत होता, दाखव पटकन, तुझा फोन दाखव. आता मात्र अंगद तो फोन ओढण्याचा प्रयत्न करत असतो. आता या तिघांच्या झटापटीत तो फोन खाली पडतो आणि त्यात जे काही व्हिडिओ आणि फोटो असतात ते डिलीट होतात. इथे मायाला खूपच राग येतो. माया बोलते, व्हॉट, व्हिडिओ डिलीट, काय मूर्ख आहे हा अंगद, त्याने हा व्हिडिओ आणि फोटो डिलीट का केले असतील बरं. कबीर, तुला सोडणार नाही. आता माया खूपच भडकलेली असते. तरी ती सत्यादा कबीरला म्हणत असतो, कबीर साहेब, मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या पडदिशी वेण्या सोडवत्याल आणि तुम्ही तर ते करून दाखवलं. तेव्हा बाबळी बोलते, अरे त्यांना पण धीर निघत नसेल, घाई झाली असेल ना. तेव्हा सत्यादा म्हणतो, बाबळे, मला वाटलं तू साधी हाय, पण तू पण लय चुरू चुरू बोलते ग. तेव्हा लगेच बाबळी बोलते, अरे माझ्या लेकीच्या सुखात मी रमून गेले ना, त्याच्यामुळे माफ करा जावई, चुकून बोलले मी. तेवढ्यात लगेच धन्या आणि हऱ्या तिथे धावत येतात. तर सत्यादा बोलतो, काय झालंय, वाघ मागं लागल्यासारखं का पळताय तुम्ही. तेव्हा लगेच धन्या म्हणतो, वाघ नाही, लांडगा मागं लागला होता. व आता सत्यादा विचारतो, नेमकं काय झालंय ते सांगाल का. मग लगेच धन्या म्हणतो, एवढा कडक पहारा असूनही इथे एक खबरी आला होता पोलिसांचा, आत्ताच आम्ही पकडला असता त्याला, पण पळालाय तो. खबरी कसा काय आला ना हेच कळत नाही, की आपल्याच माणसाच्या पाठगुळी तर बसून आला नाही ना. तेव्हा सत्यादा बोलतो, नाही नाही धन्या, असं नाही होणार, इथे सगळ्यांना माहिती आहे, ठाव हाय, दगाफटका म्हणजे इथे मौत असते ते. तेव्हा कबीर म्हणतो, त्याला तुम्ही काय म्हणताय, त्याला मी आणले असं म्हणणं आहे का तुमचं, त्याचा माझा काहीही संबंध नाही आहे. तेव्हा सत्यादा म्हणतो, तेच बरं आहे, नाही आहे ना संबंध, मग तेच चांगलं आहे. तेव्हा गुंजा म्हणते, नाहीतर काय करशील सत्यादा तू, अरे जरा भरोसा ठेव, जसा माझ्यावर तुझा भरोसा आहे ना, तसा साहेबावर पण विश्वास ठेव काहीतरी. तेव्हा लगेच सत्यादा बोलतो, लेकीच्या मायेपोटी भरोसा ठेवतोय, पण लगेच बाबळी म्हणते, पण काय झालं सत्यादा, बोल ना, पण काय. तेव्हा सत्यादा म्हणतो, हे शहरी लोक दगाफटका करायला लय डेंजर असतात, माझ्यापेक्षा हे तुला जास्त माहिती आहे बाबळी. मग आता कबीरला हे सर्व बोले ऐकल्यानंतर खूपच राग येतो. मग लगेच तो भडकतो आणि उठतो आणि म्हणतो, हे बघा, 1 मिनिट, तुम्हाला आधीच सांगतो, तुम्ही तुमचे जुने अनुभव माझ्यावर चिटकवू नका आणि मला दगाबाजी करायला आलो नाही आहे मी इथे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. तेव्हा लगेच सत्यादा म्हणतो, शांत व्हा जावई बापू, मी आलोच, असे म्हणून आता सत्यादा तिथून निघून जातो. तेव्हा गुंजा म्हणते, साहेबा शांत व्हा. त्यावर लगेच तो गुंजावर ओरडतो आणि सांगून ठेव तुझ्या सत्यादाला, की मी इथे कुणाचा जीव घ्यायला नाही आलो, जीव वाचवायला आलो, असे म्हणून आता कबीरही तिथून रागाने निघून जातो. तेव्हा लगेच गुंजा कबीरला आवाज देत असते, साहेबा थांबा. लगेच बाबळी म्हणते, थांब गुंजे. तर गुंजी बोलते, आय, हे सगळं काय चालू आहे ग माझ्या जिंदीकडे, एकीकडे नवरा आणि एकीकडे सत्यादा, दोन्ही बी एकमेकांच्या जीवावर उठले. कोण असेल तो माणूस, कुणाचा असेल काय माहिती, पण मला नक्की माहिती, हा माणूस साहेबांनी नाही आणलेला, ते असं करणारच नाही, आणला असता तर त्यांनी धडाडीने सांगून टाकलं असतं. तेव्हा बाबळी म्हणते, कुणाचा असेल कुणास ठाव, जे मला माहिती आहे,
आपलं जावई बापू खूप चांगलं माणूस आहे, म्हणूनच मी ते तोऱ्यात वावरते. तुला ते तिथं खूप जीव लावतात ना, तुझ्या सासरचे तुझ्यावरती लय प्रेम करतात ना गं, बोल ना गुंजे. तर गुंजाला लगेच आठवतं मधुआई तिच्यावरती किती प्रेम करत असतात. मात्र माया, कबीर हे सर्व तिच्यावर खूप रागराग करत असतात. तिला सर्व काही कबीरचे, माया मामीचे सर्व क्षण आठवत असतात. तेव्हा लगेच गुंजा बोलते, फक्त ना त्यांना हे ठाव नाही की मी त्यांची सून आहे म्हणून. आता बाबळीने तिचे हे बोलणे ऐकलेले असते. तेव्हा लगेच बाबळी बोलते, काय बोलते गुंजे तू? जावई तुला बायकोसारखं ठेवत नाही म्हणजे तुझं नशीब बी माझ्यासारखं आहे. बोल गुंजे, खोटं लपवतेस ना तू माझ्यापासून? बोल, खरं बोल गुंजे. तेव्हा गुंजा म्हणते, अगं आय, काय बोलून गेले मी हे? अगं आय, मला तसं नव्हतं म्हणायचं आहे, माझं ऐकून तर घे पुढे. मला म्हणायचं होतं ते लोक माझ्यावरती इतकं प्रेम करतात की मला सून म्हणून वागवतच नाही, अगदी लेकीसारखं सांभाळतात. तेव्हा बाबळी बोलते, तू खरं बोलते ना गुंजे, लबाड नाही ना बोलत तू? तेव्हा गुंजा म्हणते, अगं म्या कशाला लबाड बोलू? मग बाबळी म्हणते, अगं मला दुःख होऊ नये म्हणून. मग गुंजा लगेच बाबळीला मिठी मारते आणि म्हणते, आई मला माफ कर, पण तुझ्याबरोबर मला आज खोटं बोलावं लागते. त्यानंतर इथे कबीर झोपडीत आलेला असतो. तर इथे झोपडी पूर्णपणे सजवलेली असते. त्याला हे सर्व बघून लगेच त्याचे आणि मृण्मयीचे ते मधुचंद्राचे क्षण आठवतात. त्याला खूपच राग आलेला असतो. तेवढ्यात गुंजा तिथे येते आणि कबीर म्हणतो, या, तुमचीच वाट बघत होतो. तेव्हा गुंजा म्हणते, साहेबा जरा हळूच बोला, बाहेर माणसे आहे तिथे, कोणी ऐकलं तर? तेव्हा लगेच कबीर म्हणतो, काय हळू बोल, हळू बोल. एकतर ना इथे एक कडू आजी डोक्याला ताप, दुसरा तो गुड्या, आणि तिसरा सत्याला तर बंदूकच घेऊन बसलाय. सकाळी तो माणूस पळाला, त्याचं जर काही बरं वाईट झालं ना, सगळं अवघड होऊन बसेल. आणि मी कुणाशी बोलतोय? इथे कुणालाच याचं गांभीर्य नाहीये. त्यात तुझी आई काय विधी घेऊन बसली, हास भरवायचा काय, वेण्या सोडवायचा काय, आता तर काय बेड सजवलाय. ते काय हनीमून प्लॅन करताय का? मी मृण्मयीकडे वेळ मागून इथे आलोय आणि या सगळ्या बिनकामाच्या गोष्टी चालू इथे. तेव्हा गुंजा बोलते, साहेबा हे सगळं तुम्हाला बिनकामाच्या गोष्टी वाटताय ना, पण अहो याच इथल्या रीतीभाती आहे, त्याला मी काय करू? आपल्या जिंदगीत आपल्याला नियतीने एकत्र बांधलं त्यावेळेस सुरे कोयते तुमच्या खांद्यावर होते, तेव्हा तुम्ही काही बोलला नाही. पण आता मंडप सजावट हे सगळं आहे म्हणून रागवताय ना माझ्यावर. पण माझ्या मनाचा तरी विचार करा ना, माझ्या मनात काय चालू असेल. तेव्हा कबीर म्हणतो, तुमच्या ना याच रीती तोडून टाकणारे मी. चल आता बाहेर. या डोंगरवाडीने माझ्या श्वासावरती ज्या रीती दाबल्या आहेत ना, त्या सगळ्या आता पुसून टाकणार आहे. चल पटकन, असे म्हणून गुंजाचा हात धरून तिला ओढत असतो. तेव्हा गुंजा म्हणते, अहो साहेबा काय करताय, काय झालंय तुम्हाला? सत्यदाला तुम्ही ओळखत नाही, बंदूक घेऊन बसलाय तो. आणि तुम्हाला जरी तुमची काळजी नसेल, परंतु मला हाय मधू आईची, मृण्मयीताईची काळजी. त्या तुमच्याशिवाय दोघीही राहू शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. म्हणून म्हणते सगळं काही शांत होऊ द्या. हे सगळं पहारा वातावरण शांत झालं ना की आपण बोलूया मग. कबीर म्हणतो, पण हे सगळं सुरू आहे ना ते बरोबर नाहीये. तेव्हा गुंजा म्हणते, तुमच्या घरी जे सुरू होतं ते बरोबर होतं का? मी खरं सांगून टाकलं असतं तर काय झालं असतं? मी तुमच्याबरोबर लग्न केलेलं असतानाही एकटी राहिली, तुमच्या घरात कुणालाही बी सांगितलं नाही. त्यांनी माझ्यावरती माया केली, मी ती माझ्या पदरात घेतली. हे बघा, म्या तुमच्या घरी कुणाला बी काय सांगितलं नाही, तुमच्यासाठी मोलकरणीचं नाटक केलं. मग आता तुम्ही माझ्यासाठी नवरोबाचं नाटक करा. आता कबीरला मात्र खूप राग येतो आणि तो रागाने बाहेर येतो. तो एकटाच बडबडत असतो, का करायचं मी हे सगळं? गुंजाची का आशा आहे माझ्याकडून? एवढे नवरा असल्याचं नाटक मी का करू? आणि नियतीने पण इतका क्रूर खेळ का मांडलाय माझ्याबरोबर? अजून काय व्हायचं बाकी आहे ना, कुणास ठाऊक. तेवढ्यात मृण्मयीचा व्हिडिओ कॉल येतो. तेव्हा कबीर म्हणतो, मृण्मयीने आत्ता का व्हिडिओ कॉल केलाय? आणि आता जर तिने मंगळसूत्राचा विषय काढला तर? तेव्हा लगेच तो फोन उचलतो आणि म्हणतो, हाय मृण्मयी, एवढ्या भलत्या वेळी फोन का केलायस, तो पण व्हिडिओ कॉल? तेव्हा मृण्मयी म्हणते, अरे मला तुझी आठवण येत होती ना, म्हणून रावलं नाही आणि व्हिडिओ कॉल केला. बघ ना, मला तुझं घर दाखवायचंय, कशी घरं असतात रे तिथे. तेव्हा कबीर म्हणतो, काय नाही, इथे आपले साध्या सिंपल झोपड्याच असतात. मग मृण्मयी म्हणते, वाव, मला त्याच बघायचे. आणि तू जरा उजेडात जात ना. कबीर म्हणतो, इथे एवढ्या लाईट नसतात, फक्त झोपडीत एकच लाईट असतो. मग लगेच मृण्मयी म्हणते, मग जा ना तू झोपडीत. तर कबीर म्हणतो, नाही तिथे रेंज नसणारी. तर मृण्मयी म्हणते, खोटं बोलू नका, जा पटकन. आता कबीर म्हणतो, झोपडीत कसं जायचं? झोपडी तर पूर्णपणे सजवलेली आहे आणि आता हे जर मृण्मयीने बघितलं तर? तेव्हा तो नाही म्हणत असतो.
मग मृण्मयी म्हणते, हो का, मग नाही दाखवणार का तू? मग मी स्वतः उद्या तिथे येते आणि बघते तू कुठे राहतोय ते. तेव्हा आता कबीर म्हणतो, थांब थांब मी दाखवतो. आता मात्र दबक्या पावलांनी कबीर झोपडीकडे जात असतो. झोपडीचा दरवाजा बघताच मृण्मयी म्हणते, वाव, परत दाखव, किती छान दरवाजा आहे तो, जा ना पटकन आतमध्ये. इथे मात्र कबीरला खूपच घाम फुटलेला असतो, कारण आतमध्ये पूर्ण सजावट केलेली असते. मग दरवाजा उघडून कबीर आतमध्ये येतो, परंतु तोपर्यंत गुंजाने झोपडीतील सर्व सजावट काढून टाकलेली असते. मग लगेच कबीरलाही धक्का बसतो. इथे सर्व काय झालं आहे? तो आश्चर्याने इकडे तिकडे बघत असतो. मृण्मयी म्हणते, काय झालंय कबीर? म्हणतो, काही नाही, इथे ना अचानक काही होतं, त्यावेळेस इकडे तिकडे बघतो. तेव्हा मृण्मयी म्हणते, काही नको बोलू, इतक्या वेळ बाहेर उभा होता तू, चल बरं, मला तुझी रूम बघायची, दाखव बरं. तेव्हा कबीर म्हणतो, अगं रूम कसली, झोपडी येते. मृण्मयी म्हणते, बाय द वे कबीर, गुंजा कुठे राहते रे? कबीर म्हणतो, कुठे नाही, इथे जवळपास. तेवढ्यात कबीरचं लक्ष जातं, गुंजा ही बेडखाली लपलेली असते. तो लगेच डोक्याला हात लावतो. मृण्मयी म्हणते, काय झालंय कबीर, डोक्याला का हात लावलाय? तेव्हा कबीर म्हणतो, आता तुला त्याचा पण प्रॉब्लेम आहे का? मग लगेच कबीर तिला म्हणतो, काय नाही, तिच्या घरी राहते गुंजा. मग मृण्मयी म्हणते, जवळच घर आहे का? आणि आत्ता कुठे रे गुंजा? तेव्हा कबीर बोलतो, आत्ता कुठे असणार आहे ती, तिच्याच घरी आहे. काय प्रश्न विचारते तू ना, सारखी सारखी असे प्रश्न विचारत नका जात जो बरं का. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते, ठीक आहे, किती चिडचिड करतो, चल ठेव फोन आता. लगेच कबीर तिला बाय म्हणतो. तेवढ्यात मृण्मयीचं बेड खाली लक्ष जातं. लगेच ती म्हणते, थांब कबीर, बेड खाली काय ते दाखव. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, बाबळीला जवळपास थोडंफार सत्य समजलेलं असतं. ती गुंजाला विचारत असते, रात्री झोपडी सजवलेली होती, ती सगळी सजावट कुठे गेली, कोणी काढून टाकली गुंजे? आणि हे काय, 2 अंथरूण, काहीतरी घोळ नक्की आहे. काय लपवतेस गुंजे तू माझ्यापासून, खरं बोल. आता मात्र गुंजा आईला खरं काय सांगणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल